अपाली कलंगोटकर सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुरेख फटका ऑफ साइडला. एक ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. मिडॉपला क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये धाव काही मिळत नाही. चेंडूची परती होते. डावखुरा बॅटर अर्जुन परब आणि सोबत नॉन स्ट्रायकर एंडला वैभव आरोंदेकर. स्कोप करायचा प्रयत्न. एक चित्रविचित्र फटका खेळायचा प्रयत्न. फलंदाजा चांगला देतोय. बोल्ड होतोय. पहिला गडी हा बाद होतोय मैदानात. वन लव वारखंड नागझर क्रिकेट संघाला बसतोय पहिला हादरा. अपाली कलंगोटकर यापूर्वीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, हॅट्रिक आणि अर्धशतक अशी दुहेरी कामगिरी पहिल्या मॅचमध्ये. आणि याही मॅचमध्ये तो सुरुवात चांगली करतोय आपल्या शिवाय वज्रम क्रिकेट संघासाठी. पहिला गडी पॉवर प्लेचा षटकात बाद करतोय. अर्जुन परब माघारी परततोय. वैभव आरोंदेकर मैदानात. वैभवला साथ देण्यासाठी बहुधा नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. साई दत्त कोठावळे. सुरुवात थोडीशी अडखळत मैदानात होते वनलव वारकड नागझर क्रिकेट संघाची, परंतु बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ बघूया. दुसऱ्या बाजूनं अपाली कलंगोटकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला हादरा देतोय प्रतिस्पर्धी संघाला. क्षेत्ररक्षणात फारसा मैदानात काही बदल होत नाही. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक दिसत आहेत. आणखी एक डावखुरा फलंदाज हा स्ट्राईकला सज्ज होतोय. साई दत्त सामना करतोय पुढील चेंडूचा. स्लोअर वन चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अपाली कलंगोटकर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मैदानात शिवाय वज्रिम क्रिकेट संघानं. सुंदर फटका ऑन साइडला. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. त्या अगोदर चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावांसाठी पहिला चौकार निघतोय तो वनलव वारकड नागझर क्रिकेट संघाकडून. धावफलक 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक अपाली कलंगोटकर पॉवर प्लेचं षटक आपल्या बॉलिंग मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून सज्ज होतोय. समोर मात्र डावखुरा फलंदाज हा सज्ज होतोय साई दत्त. ओव्हरपिच चेंडू हाफ वाली. एक सुरेख फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू जातोय. आणखी 4 धावांसाठी 4 धावा मिळत आहेत फलंदाजाला. साई दत्त कोठावळे जो डावखुरा फलंदाज 2 चौकार टोलावतोय. धावसंख्या पोहोचते ती 8 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक हे सुरू असताना यावेळी मात्र चांगला चेंडू आत येतोय. लेग कटर डावखुऱ्या फलंदाजासाठी. निर्धाव चेंडू हलकेच गलीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू अडवतोय. पहिलं षटक समाप्त होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यात.
फुलटॉस चेंडू मिड विकेटला भिरकावून देतोय. डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. तो षटकारासाठी 6 धावांसाठी. एक लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने एक सुंदर फटका. मिड विकेटला 6 धावा वैभव आरोंदेकरच्या बॅटमधनं निघतायत. या षटकारानेशी धावफलक पुढे सरकतोय तो बरोबर 14. राऊंड विकेट राईटम राऊंड विकेट ऑफटमच्या भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. आणखी एक धाव मिळते ती धावफलकावर. वल्लभ वारकण नागझर क्रिकेट संघासाठी सुरू आहे ते दुसरं षटक. मयूर बोरकर हाफ वॉली चेंडू एक सुरेख फटका ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्रीला. क्षेत्ररक्षक सहजगत्या एकेरी धाव दोन्ही फलंदाजे पूर्ण करतायत. खराब चेंडूवर मोठा फटका. चांगल्या चेंडूला सन्मान. एकेरी दुहेरी धावा. पहिला गडी बाद खूप स्वस्तात परतल्यानंतर दोन्ही फलंदाज जबाबदारीने मैदानात खेळतात. अर्जुन परब तंबूमध्ये परततोय. अपाले कालंगोटकर एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. त्यानंतर गोलंदाजीतील बदल म्हणजेच मयूर बोरकर सज्ज होतोय. समोर डावकुरा बॅटर डावकुरा फलंदाज. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा हलकेच कॅच करतोय ऑफ साइडला गलीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू त्या दरम्यान मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तो चौकारासाठी 4 धावांसाठी. अतिशय सुंदर क्रिकेट. काही फटके ताकदीने आपण बघतो मैदानात. काही फटके अगदी नजाकत असते. आणि हा शेवटच्या क्षणी अगदी लेट कटचा एक फटका गलीच्या दिशेनं मिळतायत त्या 4 धावा. कुठलीही ताकद नव्हती परंतु प्लेसमेंट अतिशय सुंदर होतं फलंदाजाच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू लेग स्टंपरचा फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनला चौकारासाठी 4 धावांसाठी. एक लेग स्टंपचा वरचा फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूला हलकेच फ्लेक करतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकारासाठी. 4 चौकार आतापर्यंत बॅटमधून. धावसंख्या पुढे सरकते ती 24. सिद्धार्थ कोठावळे समोर गोलंदाज मयूर बोरकर. ओव्हरपिच चेंडू हवेत फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपतोय. एक फसलेला फटका मिस टाइम फटका. डावकुरा फलंदाज कव्हरला खेळायचा प्रयत्न परंतु एक फटका फसलाय मिस टाइमचा फटका. दुसरा हादरा बसतोय तो वल्लभ वारकण नागझर क्रिकेट संघाला. नाणेफेक जिंकली. शिवाय वज्रेम क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक सुरेख फटकेबाजी 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण बघतोय तो फलंदाज मात्र सिद्धार्थ कोठावळे हा बाद होतोय. दुसरा गडी तंबूमध्ये परततोय. टोटल स्कोर 24. लॉस ऑफ 2 विकेट. साजू नाईक उर्फ बॉन्ड मैदानात हजर होतोय. पंचांकडून गाठ घेतोय. मयूर बोरकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. दोन्ही गोलंदाज आपापल्या पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या एक एक गडी बाद करतायत. सुंदर फटका हाफ वॉली चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. एक सुरेख फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकारासाठी 4 धावासाठी. साजू नाईकच्या बॅटमधनं चौकार निघतोय. चौकारानं आपलं खातं उघडतोय. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ. या 2 षटकानंतर टोटल स्कोर 28. लॉस ऑफ 2 विकेट. 28 लॉस ऑफ 2 विकेट.
पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त होत आहेत. चांगली सुरुवात मैदानात, परंतु 2 मात्र फलंदाज मात्र तंबूमध्ये परतत आहेत. गोलंदाजीत बदल होतोय, क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो आकाश नाईक. चांगला चेंडू फॉलो थ्रो मध्ये सरळ चेंडूच्या खाली येतोय. थोडासा अनियमित बाउन्स या विकेटवर बघायला मिळाला आणि तसाच चेंडू अचानक उसळी घेतोय फलंदाज, अडचणीत सापडतोय. एक साधा सोपा झेल टेपला जातोय आपल्याच गोलंदाजीवर. आकाश नाईक गोलंदाज पहिल्या चेंडूवर एक हादरा देतोय प्रतिस्पर्धी संघाला. बाद होऊन एका षटकाराच्या मदतीनं वैभव आरोंदेकर हा पॅव्हलियनकडे परततोय. लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 28. एक नाजूक सुरुवात मैदानात. वन लव वारखंड नागझर क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो सुशांत नाईक. आमचा कॅमेरामॅन रुपेशचं आगमन होतंय. कॉमेंट्री बॉक्स मधून रुपेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुशांत नाईक मैदानात सज्ज होतोय. एक नाजूक सुरुवात, मी म्हणेन की सुरुवातीपासूनच पहिल्या षटकात एक गडी बाद झाला, दुसऱ्या षटकात 1 विकेट आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच आकाश नाईक आणखी एक हादरा देतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, एक शॉर्ट पिच बाउन्सर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. धावफलक पुढे सरकतोय एकेरी धावेनं. एक चुरशीची लढत दुपारच्या सत्रात या 2 संघादरम्यान. चांगला चेंडू, लोअर फुलटॉस हलक्यात खेळून करतोय. ऑफ साइडला एक ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक झपकून येतोय. अपाली कलंगुटकर चेंडूची परती करतोय. नॉन स्ट्रायकरला फेक करतोय. सुंदर रन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफ बाउंड्रीला चेंडूवर चाललेली झटापट बघून दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित. फक्त एकेरी धावेने. साजू नाईक स्ट्राईकला. ऑप्टमला बाहेर चेंडू, पुन्हा एकदा थोडासा सैर मारा. लाईनला भरकट, ऑप्टमच्या भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होत एकेरी धाव मिळते ती नागझर क्रिकेट संघाला. हवेत फटका, थोडासा फसलाय. बघूया आटोकाट प्रयत्न, सुंदर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन बाउंड्रीला. सुरुवातीला कदाचित स्टार्ट घेतली असती तर चेंडूपासून पोहोचला असता, परंतु थोडा उशिरानं प्रयत्न झाला. परंतु चेंडू मात्र अडवला जातोय. फक्त एकेरी धाव दोन्ही फलंदाज. साजू नाईक थोडासा अडचणीत होता मैदानात लॉंग ऑन बाउंड्रीवर. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. अपाली कलंगुटकर आटोकाट प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी चेंडू मिस करतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीला चेंडू सीमा पार, चौकारासाठी 4 धावांसाठी. प्रयत्न सुंदर होता ऑफसाइडला लॉंग ऑफ बाउंड्रीला, परंतु थोडासा प्रयत्न अपुरा पडतोय. मिळतायत त्या 4 धावा फलंदाजाला. सुशांतला वैयक्तिक 5 धावावर. टोटल स्कोर 36. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तसाच फटका. थोडासा यावेळी मात्र चेंडू कमी वेगात येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीला. अपाली कलंगुटकर येतोय, झटकन चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज. स्ट्राईकला सज्ज होतोय तो साजू नाईक आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आकाश नाईक आपल्या गोलंदाजीवर. खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. संधी होती साजू नाईकला, परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही.
शरीरावर आदळतोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जात. सांगत होते ते एका आणखी षटकाची. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळपास 12 धावा प्रति षटका मागे जमवत. टोटल स्कोर 37, लॉस ऑफ 3 विकेट. तीन षटक समाप्त होत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. 37 धावा, 3 गडी बाद, वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून चौथं षटक टाकण्यासाठी मयूर बोरकर सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला सज्ज होतोय तो सुशांत नाईक. गोलंदाज मयूर बोरकर. नॉन स्ट्राईक एंडला, दुसऱ्या एंडला साजू नाईक. क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. ऑन साइडला अगदी 3 खेळाडू तैनात दिसत आहेत. बाउंड्री लाईनवर एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर. शफल टोलवायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू विसावतोय तो यष्टरक्षकाच्या हातात. ऑफ साइडला एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दिसतोय. एक लॉंग ऑफ बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक तैनात. कट करतोय ऑफ साइडला. पॉइंटच्या दिशेनं, कव्हर पॉइंटच्या दिशेनं पहिली धाव वेगात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावा बरोबर टोटल स्कोर 39, लॉस ऑफ 3 विकेट. 39 रन 3 विकेट पर. एक मिनी हेलिकॉप्टर फटका ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक जवळपास काऊ कॉर्नरला. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. चौथं षटक जवळपास 10 धावांच्या सरासरीनं वनलव वारकड नागझर क्रिकेट संघ मैदानात फलंदाजी करतोय. टोटल स्कोर 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस, परंतु या फुलटॉसवर मोठा फायदा काही मिळत नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवत चेंडूची परती करतोय. फक्त सिंगल दोन्ही फलंदाजांना मिळते ती. साजू नाईक एकेरी धावेनं आपला डाव वाढवतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुशांत आणि गोलंदाज मयूर बोरकर. राईट आर्म राऊंड विकेट. आखू टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक सुंदर झेल टेपतोय. चौथा गडी बाद होतोय. सुशांत नाईक तंबूमध्ये परततोय. चौथ्या गड्याच्या स्वरूपात एक आखू टप्प्याचा चेंडू पुल करायचा प्रयत्न, परंतु बॅटला चेंडू भरपूर वर लागतोय आणि लॉंग ऑन बाउंड्रीला पुढे येत पुढे पळत एक सुंदर झेल टेपला जात. चौथा हादरा बसतोय. टोटल स्कोर 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर बोरकर एक सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. एकंदरीत दुसरा हादरा देतोय मयूर बोरकर आपल्या स्पेलमध्ये. येणारं अजूनही उर्वरित 3ऱ्या ते 6व्या षटकापर्यंत ध्रुव षटक आणि नक्की आपाले कलंगोटकर त्यासाठी आपल्याला राखून ठेवले. आपाले कलंगोटकरनं त्या अगोदर मात्र नवीन फलंदाज मैदानात सज्ज होता येतो. अष्टपैलू खेळाडू अमृत वेर्लेकर. ओव्हरसीज खेळाडू 2 खेळाडू साजू नाईक आणि अमृत वेर्लेकर. बॅटची कड घेतोय. चेंडू जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातोय चेंडू चौकारासाठी 4 धावांसाठी. अमृत वेर्लेकर चौकाराबरोबरच आपलं खातं उघडतोय. निम्म्या षटकांचा खेळ हा बरोबर समाप्त होतोय. 4 ओव्हरचा टोटल स्कोर 45, 45 धावा 4 गडी बाद. उरलीत अजूनही निम्मी षटक. काय किती धावांपर्यंत मजल मारतोय बघूया. नागझर क्रिकेट संघ काय घडतं या मॅच मध्ये हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमचे सहकारी आपल्या समोर येत आहेत. जय भोसले.
धन्यवाद अशोक। पिछले मैच के जैसा ही मुकाबला, 4 ओवर में 45 रन बनाए थे मांद्रेम टीम ने, लेकिन उसके बाद बल्लेबाजी नहीं हुई। यहाँ से अब मात्र ये 2 ओवरसीज खिलाड़ी है, इनको बल्लेबाजी करनी पड़ेगी। आकाश नाइक फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर। इस बार शॉट ऑफ लेग की गेंद और देखिए बेहतर स्ट्रोक साजू नाइक का, ये पैटर्न शॉट, साजू नाइक ब्रांडेड सिक्सर, बहुत ही बढ़िया। छोटी गेंद, थोड़ी सी पटकी हुई थी गेंद, उछाल था। ये ऑफ ब्रेक गेंदबाजी करते हैं और पहले ओवर में शानदार गेंदबाजी कर रहे थे और पहली भापा था इस गेंदबाज को, और अब मात्र उनके ऊपर धावा बोल दिया है। पहली गेंद के ऊपर एक तगड़ा स्ट्रोक 6 रनों का, और इसी के साथ 50 रन भी पूरे होते हुए टोटल यहां पर पहुंचता हुआ 51 रन पर 51। फिर एक बार बैक टू बैक सिक्सर, साजू नाइक अच्छे लय में बल्लेबाजी कर रहे हैं। इस गेंदबाज का इंतजार कर रहे थे। इसके पहले ओवर में थोड़े से रन कम बने थे, लेकिन उसकी पूरी भरपाई इस ओवर में करने की मनीषा जताते हुए यहाँ पर साजू नाइक उर्फ बॉन्ड 2 लगातार छक्के अब मात्र थोड़े से सोचने के लिए मजबूर कर दिया है कप्तान आपाली कलंगुटकर को। टोटल 57 रन स्कोर बोर्ड पर। युवा है गेंदबाज आकाश नाइक, लेकिन सामने अनुभवी धुरंधर साजू नाइक। अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, यहाँ पर पॉइंट पर थोड़ी सी मिस फील्डिंग, सिंगल जो कि चिक्की सिंगल जिसे कहा जाता, जहां रन नहीं था वहां पर दबाव की स्थिति पैदा हो गई और थोड़े से फील्डर से गलती हो गई। 1 रन के साथ टोटल अब पहुंचता हुआ 58 रन पर 58 रन। शिवाय वज्रिम टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला और उसका फायदा उठा रही है वारखंड नागजर की टीम। इस मैदान पर वन लव वारखंड नागजर की टीम अमृतवीर लेकर स्ट्राइक पर। फुल टॉस गेंद हाफ वाली बनाकर खेल दिया, टांगों के ऊपर थे अभिषेक, वहां पर आपको नजर आएंगे जब तक फील्ड करते, थ्रो करते और एक सिंगल खाते में, क्योंकि जानते हैं जो बड़ा ओवर चाहिए था वो 2 बड़े शॉट साजू ने लगाए। अब सिंगल डबल से ज्यादा रन निकाले जाए तो आसानी होगी, और ये इसी सोच के साथ ये अमृत वेरलेकर की सोच है। वो जो सोचता है वो हमेशा करता है, और अमृत वेरलेकर जो कि नॉस्ट गेंद पर। ओ इस बार हवा में खेल बैठे, लेकिन ये कैच ड्रॉप हुआ, जीवनदान मिला। इससे पहले ओवर में अभिषेक ने थोड़ी सी देरी करी थी और यहां पर तो हाथ आते हुए इस कैच को लपका। शायद मौका था साजू के पास, साजू थोड़े से कोस रहे होंगे खुद को, ये मैंने क्या कर दिया। 2 रन और खाते में, और 2 रन के साथ टोटल 61 पर। अच्छी गेंद, फिर एक बार कट कर दिया। इस बार पॉइंट पर कोई गलती नहीं, और एक 2 छक्के के बावजूद अच्छी वापसी करी। 61 लॉस ऑफ 4 विकेट्स। इस ओवर में सिर्फ 2 छक्के और उसके बावजूद निकले 16 रन। अभी भी 18 गेंदों का खेल बाकी है, और मांग इस ग्राउंड की यही है। जिस तरह से बल्लेबाजी शिवाय वज्रिम के पास मौजूद है, सुबह के सत्र में जिस तरह से बल्लेबाजी करी है, 110 तक पहुंचने की कोशिश होनी चाहिए। यानी कि इन बचे हुए इस ओवरों में अगर 35-40 रन बना लेते हैं तो मैं कहूंगा दोपहर का सत्र का ये मुकाबला कांटे का होगा, कड़क मुकाबला देखने को मिलेगा। देखना है, 18 गेंदे का खेल अभी भी बाकी है, और उसमें एक और रहेगा ध्रुव ओवर, और अंपायर का इशारा हमारे ओर आता हुआ, और गेंदबाजी के मोर्चे पर आ रहे हैं आपाली कलंगुटकर। आज के दिन में 50 रन बनाए और साथ साथ विकेट हैट्रिक भी जिनके नाम दर्ज है, वो आपाली कलंगुटकर दूर वाली एंड से सामना करेंगे अमृत वेरलेकर। दोनों खिलाड़ियों के बीच का ये आमना सामना देखने में बहुत ही मजा आ जाएगा। देखना है जीत आखिरकार किसकी हो जाते हैं। फिलहाल सभी खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर, ध्रुव ओवर आपाली कलंगुटकर, सामने अमृत वेरलेकर।
और पहली गेंद शॉर्ट गेंद, उसके ऊपर तगड़ा स्ट्रोक, फाइन लेग के ऊपर से गेंद निकलते हुए सीमा रेखा के बाहर, बहुत ही लंबा छक्का। अमृत वेर्लेकर ने इंतजार करा, उनको पता था शायद गेंद ऑफ स्टंप के ऊपर होगी तो तेज होगी, कवर की दिशा में खेलेंगे, शॉर्ट होगी तो स्क्वायर लेग की दिशा में खेलेंगे, और ये थोड़ी सी स्लोअर वन डिलीवरी चेंज ऑफ स्पेस करने की कोशिश में छोटी कर बैठे और पहली गेंद के ऊपर वेलकम सिक्सर के साथ स्वागत कर दिया इस ध्रुव ओवर का। टोटल पहुंचा 67 रन। अप्पाली कलकुटकर फिर एक बार, इस बार कवर के ऊपर से गेंद निकलते हुए सीमा रेखा के बाहर, वन बाउंस। क्या देखना पड़ेगा, अंपायर का इशारा आना बाकी है। और ये बाउंड्री है कुछ अंदर, शायद आधा मीटर, आधा हाथ अंदर पड़ी है गेंद, साजू जाकर आ गए वहां पर, मुआना किया। उसके बाद जो चौवा 2 गेंदों में निकले 10 रन। ये ओवर बहुत ही बढ़िया, 71 रन। फुल टॉस गेंद, इस बार खेला, फिर एक बार तेजी के रफ्तार से गेंद निकल रही है सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। आकाश नाइक से हल्की सी गलती हो गई, बल्ला तेज था और जमीन को चूमती हुई गेंद सीमा पार। बैक टू बैक बाउंड्री 3 गेंदों में निकले 14 रन। टोटल पहुंचा 75 रन पर। इसलिए मैंने कहा था ये ओवर काफी मायने रखेगा, विकेट अगर ये दोनों बचे रहे तो रन बनते हुए नजर आएंगे, और यही होता हुआ इस ओवर में आपको नजर आ रहा है। ओ ये अच्छी गेंद परिवर्तन के तौर पर, थोड़ा सा काटा बदला था, निकल चुके थे ऑफ स्टंप के बाहर, लेकिन गेंद ने उनका पीछा कर दिया और तेज थी गेंद। ये पहली 3 गेंदों से एक गेंद काफी तेज थी, टाइम करने में चूके। इस बार खेल दिया है, फिर एक बार और एक बाउंड्री। शायद फील्डर रोक सकते थे इस गेंद को, लेकिन कहां खड़े थे पता नहीं था उन्हें। चौवा निकला इस ओवर का, ये तीसरा चौका। टोटल पहुंचा 79 रन पर। मैच बनता हुआ नजर आ रहा है, मैच में अभी भी रोमांच बनता हुआ नजर आ रहा है। विघ्नेश आपको दिखा रहे हैं किस तरह से चौके लगा रहे हैं, किस तरह से छक्के निकल रहे हैं, क्या वीडियोग्राफी है, देखिए क्या शूटिंग है उनका। फुल टॉस गेंद, फुल टॉस, ये नहीं है फील्डर के आसपास, देखकर जाएगी पूरे ये 6 रन। इस ओवर में निकले 2 छक्के 3 चौके, यानी कि कुल निकले हैं 24 रन, और टोटल जो कि यहां पर पहुंचा है 85 रन पर पहुंचा टोटल। मैंने कहा था 100 का आंकड़ा पार करना पड़ेगा, अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है, और जिस तरह से बल्लेबाजी हो रही है उस तरह से ये तो आसान लग रहा है, लेकिन ये 12 गेंदें काफी मायने रखेगी। 85 रन, 85, लॉस ऑफ 4 विकेट्स। 41 रन पर निकला था चौथा विकेट, वहीं से ये 44 रनों की साझेदारी बन चुकी दोनों के बीच में। बहुत ही आक्रामक ढांचे की साझेदारी, दोनों ओवरसीज खिलाड़ी पूरी तरह से जान झोंकते हुए इस मुकाबले के दौरान। और गेंदबाजी में आ रहे हैं अभिषेक, मेरे ख्याल से अभिजीत कलकुटकर, मार्क्यू फ्लियर आपाली कलकुटकर के भाई है, लेकिन ये आपाली कलकुटकर का ये ओवर काफी महंगा रहा, उनके ऊपर काफी दारोमदार था। शायद इस ओवर में 10-15 रन खर्च करते तो बात अलग थी, लेकिन 24 रन ये उनको बनाने पड़ेंगे बल्लेबाजी करते हुए।
अब इनकी जर्सी देखिए AK-47, जर्सी के ऊपर नाम है AK-47 यानी कि अभिजीत कलंगुटकर। ऑफ स्टंप से बाहर, काफी बार वाइड का इशारा, अतिरिक्त सिंगल के साथ टोटल पहुंचा 86 रन 86। काफी खुश होगी वन लव वारकर नागजर की टीम बल्लेबाजों की बल्लेबाजी से। और इस बार खेला गेंद फ्लाइटेड 6, बहुत ही तगड़ा स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर मिली गेंद और उसके ऊपर बहुत ही तगड़ा स्ट्रोक, गोली की रफ्तार से गेंद, आपाली को हिलने की जरूरत ही नहीं पड़ी, उन्हें पता चला था गेंद गोली की रफ्तार से। टोटल पहुंचा 92 रन पर। साजू काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। शॉर्ट गेंद, इस बार जहां से खिलाड़ी हटाया था वहीं पर गेंद निकलते हुए कवर के ऊपर से इस बार 6 रन के लिए साजू बॉन्ड के बल्ले से निकलता हुआ और एक तगड़ा स्ट्रोक, टोटल पहुंचा 98 रन पर 98। चौथा छक्का है साजू बॉन्ड के बल्ले से। किस तरह से रन बनाने हैं, कहां रन आएंगे, ये दिखलाते हुए इस मैदान पर रोके तो इस तूफान को रोके कैसे, दोनों तरफ से रन बन रहे हैं। अमृत वेरलेकर ठाकुर और साथ साथ साजू बॉन्ड, ये एक बल्लेबाजी, जोर शोर वाली बल्लेबाजी। पहले 4 ओवर में पूरी तरह से पलटा अपने तरफ खींच कर रखा था, 45 रन थे पहले 4 ओवर में, लेकिन वहीं से पलटा दिया पूरी तरह से मुकाबले को। ओ प्ले डाउन हो चुका है। यॉर्कर लेंथ की गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और यहां पर यह मात्रा आउट होकर पहले वापस। 57 रनों की यहां पर साझेदारी बन चुके हैं दोनों के बीच में। शानदार बल्लेबाजी, 33 रन बनाए अपने टीम के लिए। साजू बॉन्ड ने 4 छक्के 1 चौके की मदद से, वेल डन, वेल प्लेड साजू बॉन्ड। 98 टोटल है। बहुत ही 57 रनों की साझेदारी 5वें विकेट के लिए यहां पर अमृत वेरलेकर और साजू बॉन्ड के इस साझेदारी को तोड़ दिया आखिरकार अभिजीत ने। नया बल्लेबाज पिछले मैच में जिसने लगभग मैच को जिता ही दिया था वो अजित सातार्डेकर मैदान के अंदर विनोद निंबाळकर की गेंदबाजी का पूरी तरह से मुआयना किया था, उनके ऊपर धावा बोला था। 2 रन से हारी थी उनकी टीम, लेकिन सराहना की गई थी इनकी बल्लेबाजी की, ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी अजीत ने। अब मौका मिला है, इस ओवर के बाद एक और रहेगा बाकी। 98 रन 5 विकेट के नुकसान पर अभिजीत कलंगुटकर। ओ अच्छी गेंद ऑफ स्टंप यॉर्कर की ये गेंद पूरी तरह से खोल कर रख दिया बल्लेबाज को, कोई मौका नहीं था बल्लेबाज को इस गेंद के ऊपर। वो गेंदबाज विनोद निंबाळकर थे, ये है अभिजीत कलंगुटकर। ओ फिर एक बार स्विंग एंड मिस, एक गति परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, इंतजार कर रहे थे शायद ये गेंद तेज आएगी, लेकिन धीमी गेंद, लेकिन गति परिवर्तन, मिशन वाली गेंदबाजी। अभिजीत कलंगुटकर फिर एक बार। ओ लगातार तीसरी गेंद डॉट, 3 गेंदें मेडन। फिर एक बार, इस बार खड़ी हो गई क्या, इस बार पकड़ेंगे कैच को, फिर एक बार खिलाड़ी मौजूद, लेकिन इस बार कोई गलती नहीं की। 108 पर ये और एक विकेट निकला है, 6ठा विकेट, और वो भी निकला है ठाकुर का। ये टर्निंग पॉइंट हो सकता है इस मुकाबले का। 11 गेंदों का सामना किया है अमृत वेरलेकर ने और 39 रनों की शानदार पारी खेली है। 11 गेंदों में 39 रन बनाए इस खिलाड़ी ने। कद इनका छोटा है लेकिन जज्बा बहुत ही बड़ा।
बहुत ही शानदार बल्लेबाजी, 39 के वैयक्तिक स्कोर के ऊपर आउट होकर पहले में वापस आ रहे हैं। वेल डन, वेल प्लेड अमृत ठाकुर, अमृत वेरलेकर। तालियों के साथ उनका स्वागत किया जा रहा है, अभिनंदन किया जा रहा है। क्यों ना हो भाई, विपरीत परिस्थितियों में बल्लेबाजी करने के लिए निकल चुके थे 41 रन पर जब विकेट गिरा था, और तभी से 17 रनों के एक झटपट साझेदारी बनाई साजू के साथ और अच्छे मुकाम तक लेकर आए टीम को। अभी भी 2 गेंदे बाकी है, 108 रन है टोटल पर। कमेंट्री बॉक्स से प्रेडिक्शन अशोक हमने दिया था 110 रनों का। इस बार प्राप्त कर दिया 1 बाउंस यहां पर। अब आखिरी गेंद बाकी है इस ओवर के। न्यू बैटर जाएंगे मैदान पर, शायद रमेश मैदान पर। आखिरी गेंद बाकी, 108 के ऊपर रुका है टोटल। शायद अमृत वेरलेकर सोच रहे होंगे शायद ये 2 गेंदें मेरे ख्याल से मेरे खेलने वाली थी। आखिरी गेंद इस इनिंग की। और इस बार हवा में खेला, फिर एक बार गेंद के नीचे खिलाड़ी और एक विकेट। क्या गेंदबाजी रही है, ओवर रहा, एक बाजी रही है, ओवर रहा। 108 के ऊपर ही पारी समट गई यहाँ पर। 8 विकेट डाउन और साथ साथ पहली इनिंग की समाप्ति। जीतने आमंत्रित करते हैं दूसरी इनिंग की शुरुआती दौर में अशोक नाइक को। धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद जय. साजू नाईकच्या 33वा, अमृत वेर्लेकरच्या 39वा, 5व्या विकेटसाठी झालेली 57 धावांची महत्त्वाची भागीदारी या सामन्यात. आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसाबद्दल जर बोलायचं झालं तर आज मोठ्या धावसंख्येचे सामने हे मैदानात बघायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रात सुरू असलेला हा सामना या दोन संघादरम्यान एक मोठं तगडं आव्हान, 109 धावा शिवाय वजरीम क्रिकेट संघासमोर. प्रथम फलंदाजीत वन लव वारकड नागझर क्रिकेट संघाकडून. आणि बघा सलामीची जोडी बहुतेक सज्ज होते मैदानात जाण्यासाठी. सलामीची जोडी मैदानात सज्ज होते. प्रवीण राणे आणि त्याचा सहकारी अनुरेश कांबळी. विजयासाठी 109 धावा. बघूया या दोन संघादरम्यान हा सामना कशा प्रकारे समाप्त होतोय.
पहिलं षटक पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं, त्यानंतर तिसऱ्या ते 6व्या षटकापर्यंत ध्रुव षटक, 33वा साजू नाईकच्या बॅटमधून अमृत वेर्लेकरच्या फलंदाजीत 39वा, 57 धावांचे 5व्या विकेटसाठी झाली मोठी भागीदारी आणि सामन्यात पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारतोय. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होतोय, स्ट्राईकला सज्ज होतोय तो अनुरेश कांबळे. पहिला चेंडू भिरकावून देतोय ऑन साइडला डीप मिड विकेटला. साजू नाईकचं स्वागत षटकारानं होतोय. 6 धावांबरोबर धावांचं खातं सुरू होतंय ते शिवाय वज्रेम क्रिकेट संघासमोर. यापूर्वीच्या मॅच मध्ये 2 फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. अपाली कलंगुटकर आणि अभिजित कलंगुटकर दोघांनी मोठी धावसंख्या उभारली, अर्धशतक आणि 42 धावा पुन्हा या मॅच मध्ये. परंतु त्या अगोदर सलामीची जोडी जर एखादी मोठी भागीदारी झाली तर नक्की या मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक असेल. फुलरलाईनचा चेंडू एक वेगवान फास्टर वन चेंडू ऑफ स्टंपला मिस करतोय, चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमचे कॉम्प्युटर स्कोरर अखिल परब यांचं आगमन होतंय. समोर चेंडूला खेळून काढतोय, आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवतोय. साजू नाईक 2 चेंडूत लागोपाठ कमबॅक करतोय. पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती फटका डीप मिड विकेटला, त्यानंतर 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरपिच चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेनं बघूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय जोपर्यंत फेक होते यष्टिरक्षकाच्या दिशेनं. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. या 2 धावाबरोबरच टोटल स्कोर 8 रन. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक, साजू नाईक आमच्या दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या कडेला लागतोय, थोडक्यात फलंदाज बचावतोय, यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू म्हणजे गोलंदाज कमबॅक करतोय मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवर तडाखा बसला, त्यानंतर मात्र सुरेख मारा करतोय साजू नाईक, अष्टपैलू खेळाडू. लेग स्टंपरचा फुल टॉस चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल बरोबर स्कोर होतोय तो 8. थोडीशी संत सुरुवात, 109 धावांचा पाठलाग करताना 2 ओव्हरसीज खेळाडू एका टीम मध्ये, अमृत वेर्लेकर आणि साजू नाईक, तर दुसऱ्या बाजूनं प्रवीण राणे आणि मयूर बोरकर हे 2 खेळाडू. अंडर-22 चे खेळाडू अनुरेश कांबळे या मॅच मध्ये आणि दुसऱ्या बाजूनं प्रीतम तुळसकर युवा खेळाडू, अनुभवी खेळाडू, असा मिलाप दोन्ही संघात दिसतोय. गोलंदाजीत बदल होतोय, फलंदाजीत 39 धावा. बघा गोलंदाजीत काय कामगिरी करतोय तो. अमृत वेर्लेकर थोडासा वॉर्मअप करतोय, समोर मात्र फलंदाज सज्ज होतोय त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी प्रवीण राणे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय अमृत वेर्लेकर. आपल्या बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं दुसरं षटक, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू. हवेत फटका, बघूया मिड ऑफला चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वैभव दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि पहिला गडी हा तंबू मध्ये परततोय. सुरुवातीला पहिल्या प्रयत्न आणि मैदानात पावलं टाकतोय अपाली कलंगुटकर. 9 धावा अवघ्या धावफलकावर, 2 गडी बाद. आणि गोलंदाजीत आमच्या समोरून बदल होतोय.
बॉलिंग मार्क पर सज्ज होतोय तो रमेश आंदुर्लेकर. ओ फुलटॉस चेंडू लॉंग ऑनला भिरकावतोय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त सिंगल. एक फुलटॉस चेंडू होता परंतु गॅप मध्ये चेंडू जात नाही. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक एकेरी धाव फक्त मिळते ती अपाली कलंगुटकरला. एक मोठी इनिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल या मॅच 6 धावांसाठी. थोडासा शॉर्ट पिच चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. एक शॉर्ट ऑन पुलचा फटका मिड विकेटला. 6 धावा हीच फटकेबाजी करावी लागेल 109 धावांचा पल्ला पार करण्यासाठी मैदानात फलंदाजांना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॉप एजला लागतोय चेंडू. येतोय तो स्लिपच्या दिशेनं. एक जोरदार अपील पंचांकडे. बोट वर होतोय पंचांचं. फलंदाज बाद होतोय. मान्यवर कक्षात आगमन होतंय. सन्मान्य सर परेश गवंडे यांचं आगमन होतंय. परेश सर आपलं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि त्याचबरोबर सर मनोज कलंगुटकर यांचंही हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. अपाली कलंगुटकर तंबूमध्ये परततोय, बाद होतोय. एकंदरीत बसतोय तो तिसरा हादरा. आणि शिवाय वज्रिम क्रिकेट संघ मैदानात पुरता अडचणीत सापडतोय अंदाज. परंतु डाव मात्र थोडासा अडचणीत दिसतोय मैदानात. मयूर बोरकर मैदानात दाखल होतोय. मॅनफॉर्म बोरिस शिरोडा. आले आले अल्टी पलटी. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय अभिजित कलंगुटकर. मस्तपैकी स्कोरिंगचं काम अखिल परब कॉम्प्युटर स्कोरर म्हणून ज्याला ओळखलं जातं अमृत वेर्लेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आल्या आल्या पहिला चेंडू अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा अपयशी ठरतोय. चेंडू ऑफ स्टंपला सोडून यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. ऑफ साइडला एक स्लिप, एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ. अल्टी पलटी पाचीसाठी जोरदार अपील. फलंदाज थोडक्यात सुदैवी ठरतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. लेग बाईचा इशारा होतोय. या एकेरी धावेबरोबर थोडासा धावफलक हा पुढे सरकतोय. अगदी भेदक गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी. फलंदाजीत 39 धावा. अष्टपैलू कामगिरी अमृत वेर्लेकरची या मॅच मध्ये. फलंदाजाला अक्षरशः तो जखडून ठेवतोय मैदानात. डावी उजवी जोडी. समोर डावखुरा फलंदाज सज्ज होतोय स्ट्राईकला सामना करतोय पुढील चेंडूचा. सुंदर फटका. एक गडी बाद करतोय तो अमृत वेर्लेकर. अष्टपैलू कामगिरी करतोय. फलंदाजीत 39 धावा आणि गोलंदाजीत तितकीच अप्रतिम कामगिरी करत निम्मी षटकं ही मैदानात समाप्त होत आहेत. म्हणजे 4 षटकं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 26 धावा. उरलेत
4 षटकं अजूनही म्हणजे 24 चेंडूंचा खेळ हा बाकी. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू हलकाच अपील होतोय. चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन. डावकुरा गोलंदाज रमेश आंदुर्लेकर आणि त्याला भरपूर उर्फ गांगुली या नावानं संबोधलं जातं. तोच आपल्या बॉलिंग मार्कवर. अतिशय सुंदर ऍक्शन, चांगला फॉलो थ्रू, चांगला रनअप आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू, लेफ्ट हँड फटका, लॉंग ऑन बाउंड्रीला. झेल टिपायचा प्रयत्न डीप लॉंग ऑनला, परंतु सरते शेवटी चेंडू हातातून निसटतोय. लॉंग ऑन बाउंड्रीला मिळत आहेत त्या 4 धावा. बऱ्याच वेळानंतर 4 धावा मिळत आहेत. बॅटला चेंडू चाटतोय, बॅटला चेंडू लागून जातोय. आडव्या बॅटनं मिड विकेटला टोलवायचा प्रयत्न, झेल टिपतोय आणि चौथा गडी मैदानातून रजा घेतोय. नाजूक स्थिती मैदानात. शिवाय वज्रम क्रिकेट संघाची 109 धावांचं आव्हान, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र पुरता अडचणीत मैदानात सापडतोय. 4 खंदे सलामीचे फलंदाज हे तंबूमध्ये परत आहेत, ज्यात अपाली कलंगूटकरचा, मयूर बोरकरचा समावेश आणि टीमचे सर्व मिथिल परब मात्र आपल्या संघाच्या कामगिरीवर भरपूर खुश दिसत आहेत. डावखुरा गोलंदाज रमेश आंदुर्लेकर. पुढे सरसावत एक अप्रतिम फटका, लॉंग ऑफ बाउंड्रीला, डीप लॉंग ऑफ बाउंड्रीला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर एक उत्तुंग फटका, थोडासा स्टेप आउट होतोय, पुढे सरसावतोय, बॅटच्या मधोमध एकदम जोरदार तडाखा, ताकदीनिशी मारलेला फटका, एक सुंदर षटकार 6 धावांसाठी. फ्लिंटॉप नावाने हा खेळाडू प्रसिद्ध, एक अष्टपैलू कामगिरी. या मॅच मात्रेमध्ये जबाबदारी या 2 फलंदाजावर नक्कीच आलेली आहे. जी भागीदारी झाली, साजू नाईक आणि अमृत वेर्लेकर 57 धावांची, 33वा साजू नाईकचा, 39वा अमृत वेर्लेकरचा आणि त्यानंतर गोलंदाजीत अप्रतिम स्पेल टाकतोय अमृत वेर्लेकर. 3 गडी बाद करतोय, अवघ्या 4 धावा देतोय आपल्या 2 षटकात. कमबॅक करतोय गोलंदाज. एक यॉर्करलॅनचा वाईड यॉर्करचा चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात. आणखी एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, म्हणजे बरोबर 5व्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 36, लॉस ऑफ 4 विकेट. त्या दिशेने मैदानातून इशारा होतोय, जो ध्रुव षटक, एक महत्वाचं षटक, जे काय करायचे ते या ओव्हरमध्ये करावं लागेल फलंदाजांना. कमी चेंडू आणि जास्त धावा असं समीकरण हे मैदानात येऊन ठेपेल असा इशारा होत 71 धावीची भर धावसंख्येत पडते, परंतु अमृत वेर्लेकरचं कौतुक करावं लागेल. काय भन्नाट वेगात येतोय चेंडू, अडवतोय, फेक करतोय, अगदी थोडक्यात नेम चुकतोय नॉन सायकरेनला. नक्की फलंदाज अडचणीत होता नॉन सायकरेनला. पुढे सरसावत मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळी मात्र पुन्हा एकदा एक फसवा चेंडू, लेग ब्रेक चेंडू, फ्लायटेड चेंडू, खूप जास्त उंची दिलेला आणि कुठलंही फुटवर्क नव्हतं फलंदाजाचं. ध्रुव षटक, लेग स्टंपरचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. बघूया, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत.
दुसरी धावी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. जोपर्यंत फेक होते यष्टिरक्षकाच्या दिशेनं अवांतरचा इशारा होत. आणखी एका धावेबरोबर 3 धावा मिळत आहेत त्या मैदानात शिवाय वजरीम क्रिकेट संघाला. हो, यावेळी मात्र 100 धावांसाठी षटकारांसाठी स्लॉट मध्ये चेंडू मिळतोय आणि एक सुंदर फटका मिड विकेटला मिळत आहेत. त्या 6 धावा षटकाराबरोबर टोटल स्कोअर 49. लॉस ऑफ 5 विकेट. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ध्रुव षटक, अगदी चांगली गोलंदाजी. एक षटकार टोलवला जातोय मिड विकेटला. पहिला चेंडू थोडासा अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न, स्टंपला सोडून जाणारा चेंडू, एक निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाजीत गोलंदाज करतोय प्रीतम तुळसकर. आपल्या बॉलिंग मार्कवर फक्त 11 चेंडूंचा खेळ बाकी या मॅच मध्ये. मोठे फटके मारावे लागतील या ओव्हरमध्ये उरलेल्या 5 चेंडूत. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला. राष्ट्रोळी ड्रीम मांद्रेम क्रिकेट टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. राष्ट्रोळी ड्रीम मांद्रेम, राष्ट्रोळी ड्रीम मांद्रेम. एक उभरता खेळाडू मैदानात सज्ज होतोय पारसे गावातील तो. एक उभरता खेळाडू मैदानात सज्ज होतोय पारसे गावातील तो सचिन पाटजी. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. शेवटचं षटक, लास्ट